एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। मंत्रालयानंतर बीडमध्ये एसीबीची धाड, लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात। सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थेट कार्यालयापर्यंत मंत्रालयापर्यंत पोहोचलेला असून एसीबीच्या छाप्यात उघड झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील मुलुंड येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासही एबीसीने पकडलेला आहे। आता बीड जिल्ह्यातील परळीतून लाचखोर प्रकरणाची मोठी घटना समोर आली असून चक्क तहसीलदारच जाळ्यात अडकलेला आहे। परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना समोर आली आहे। तक्रारदारास सालांसी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 20,000 रुपये देण्याचे ठरले, मात्र तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली। एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता, मात्र तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले। तरी एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले। पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दरम्यान एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे। तर गेल्या काही दिवसात एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, मात्र अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी।